नमस्कार. आज आपण ज्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे मुलांवर संस्कार नक्की काय करायला हवेत. आपल्याला पुढील जी पिढी घडवायची आहे ती चांगली असणं गरजेचं आहे. ज्या पिढीसाठी आपण जे काही वारसा हक्काने ठेवणार आहोत किंवा आपण जे काही आपल्या आजूबाजूला असणारं वातावरण ज्यांच्यासाठी सांभाळणार आहोत, ती पिढी सुसंस्कारित चांगली असावी हा आपला हेतू नक्कीच असला पाहिजे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीवर किंवा आपल्या मुलांवर संस्कार करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, विचारभूषण या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मी तुमच्यासारखा सामान्य माणूस भूषण तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. पूर्वीच्या काळी काय व्हायचं की आपल्या घरामध्ये आजी आजोबा असायचे आणि हे आजी आजोबा जे काही नातवंड आहेत त्यांच्यावर छान संस्कार करायचे, त्यांना छान संध्याकाळी शुभंकरोती म्हणायला लावायचे, त्यांना बसवून छान गोष्टी सांगायचे आणि त्यातून हे संस्कार घडत जायचे. आताच्या काळात काय होतं की आपली एकत्र कुटुंब पद्धती होती, त्याच्याऐवजी आपली संयुक्त कुटुंब पद्धती झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्या मुलांवर जे काही संस्कार होत आहेत ते काही चांगल्या पद्धतीचे होत आहेत किंवा आपल्याला त्यांच्यावर संस्कार करायला वेळच नाहीये अशी तक्रार बऱ्याच जणांची असते. पण ज्यांच्या घरात ते आजी आजोबा आहेत ते घर नक्कीच नशीबवान आहे, कारण त्या घरात मुलांसाठी छान वेळ दिला जातोय, मुलांना छान संस्कार होत आहेत. पण तरी सुद्धा जर तुमच्या घरात आजी आजोबा असोत नसोत, आपल्या मुलांवर संस्कार करताना कोणती काळजी घ्यावी हे आपण आज मुद्देसूदपणे समजून घेऊया. तर पहिला मुद्दा, जेव्हा तुमचं लग्न होतं किंवा कोणाचंही लग्न होतं त्या व्यक्तीने घरामध्ये गर्भसंस्कार हे पुस्तक आणलं पाहिजे. डॉक्टर बालाजी तांबे यांनी लिहिलेलं छान पुस्तक आहे आणि यामध्ये गर्भापासूनच आपल्या मुलांवर चांगल्या पद्धतीने संस्कार कशा पद्धतीने करावे हे सांगितलेले आहे. या पुस्तकामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी, अगदी औषधांपासून सर्व गोष्टी त्यामध्ये नमूद आहेत. त्यामुळे जे कोणी नवदाम्पत्य आहे त्यांनी हे पुस्तक पहिल्यांदा घरी आणावं. पुस्तक घरी आणून ठेवायचं नाहीये, तर या पुस्तकाचं वाचन करून नीट समजून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे कृती करायची आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुमच्या घरातील स्त्री गर्भवती असते तेव्हा तिच्या आजूबाजूला छानपैकी श्लोक, छान संगीत, चांगल्या चांगल्या गोष्टी किंवा जे भगवद्गीतेची पारायण वगैरे आहेत ती त्यांना ऐकायला सांगावी किंवा आजूबाजूला चालू ठेवावी, जेणेकरून गर्भामध्ये छान पद्धतीने संस्कार होतात. आपल्याला महाभारतातील अभिमन्यू माहितीच आहे, त्याने गर्भामध्येच असताना चक्रव्यूह भेदण्याचं तंत्र होतं ते अवगत केलं होतं, तर त्यामुळे गर्भामध्ये असल्यावर सुद्धा संस्कार होतात हे आपल्याला त्यातून दिसून येतं. आणि त्याबाबतच डॉक्टर बालाजी तांबे यांचं गर्भसंस्कार हे पुस्तक भाष्य करतं, समजावून सांगतं. त्यानंतर मुलाचा जन्म झाल्यानंतर मुलाचे जे काही संस्कार आहेत, पाचवी आहे, बारसा आहे, तर हे सगळं जे संस्कार आहेत ते चांगल्या पद्धतीने करावेत, जसं शास्त्रामध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीने करावेत. छान घरी ब्राह्मण वगैरे बोलवून सागर संगीत करावे. याचा सुद्धा मुलावर किंवा मुलांना आशीर्वाद देण्यासाठी, मुलामध्ये सकारात्मक ऊर्जा साठवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. जसजसं मूल मोठं होतं आहे तसतसं त्याच्या आजूबाजूला चांगल्या पद्धतीने आपली मराठी गाणी जी आहेत, श्लोक आहेत, एक भक्तिमय वातावरण किंवा एक चांगलं संस्कारमय वातावरण राहील याची काळजी घ्यावी. त्यामुळे त्याच्या आजूबाजूला चांगल्या चांगल्या गोष्टी घडतायत असं त्याला दिसायला हवं किंवा त्याच्या आजूबाजूला छान संगीत चालू आहे, मराठी गाणी चांगल्या पद्धतीने चालू आहेत किंवा श्लोक चालू आहेत, ते त्याच्या कानावर पडले पाहिजेत, जेणेकरून त्याला पुढे जाऊन ते नवीन वाटायला नको. ते संगीत ऐकल्यानंतर त्याला ते वातावरण ओळखीचं वाटलं पाहिजे. जसं मूल मोठं होतं तसतसं आपण त्याच्याबरोबर बोबड्या बोलात बोलायला लागतो. आपले जे घरगुती व्यवहार आहेत, व्यवहारातील शब्द आहेत ते आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. जसं की आई बाबा, आताच्या काळामध्ये आई बाबा हे शब्द तर हरवूनच गेले आहेत. आई वडिलांनी ही काळजी घेतली पाहिजे की आपल्या मुलाने आपल्या संबोधताना आई बाबा या शब्दाचा वापर केला पाहिजे. हल्ली मम्मी पप्पा, डॅड, मॉम या सगळ्या वातावरणामध्ये आई बाबा हरवून गेलेले आहेत. तुम्ही जर तुमच्या मुलाला आई बाबा हे बोलायला शिकवत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. आपले हे जे छान परंपरागत आपल्या भाषेतील जे शब्द आहेत ते आपल्या घरामध्ये कायम राहणार आहेत. मम्मी पप्पा, मॉम, डॅड हे सिनेमातून आलेले आपल्यापर्यंत ते शब्द आहेत, ते महाराष्ट्रामध्ये कमी आणि भारताच्या इतर भागामध्ये जास्त वापरले जातात. मॉम डॅड तर भारताबाहेरूनच आलेला आहे. जी पाश्चात्य संस्कृती आहे त्याचे संस्कार यातून आपल्याला दिसून येतात. तर असे आई बाबा किंवा इतर जे रोजच्या घरातील आपण शब्द आहेत ते शब्द शिकवताना, आपण मुलासोबत बोलताना आपण जे बोबड्या स्वरामध्ये म्हणतो तर तसं न बोलता स्पष्ट स्वरामध्ये जर बोलला तर तुमचं मूल जेव्हा बोलायला लागतं तेव्हा ते बोबड्या स्वरात न बोलता, बोबड्या शब्दात न बोलता स्पष्ट शब्दात बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि हे संशोधनातून सिद्ध झालेलं आहे की जर मुलांसोबत तुम्ही स्पष्ट बोललात तर मुलं सुद्धा स्पष्ट बोलण्याचाच प्रयत्न करतात. जर तुम्हीच बोबडं बोलायला लागलात तर मुलं सुद्धा बोबडं बोलायला लागतात. मुलांना मोबाईल पासून लांब ठेवावं. मोबाईल पासून
जितकं लांब राहील मूल तितकं ते मूल इतर गोष्टी चांगल्या पद्धतीने आत्मसात करतं। जर ते मूल मोबाईलमध्ये गुंतलं तर ते मूल मोबाईलच्या बाहेर इतर काही गोष्टी खेळायला मागत नाही। आपल्याला कौतुक वाटतं, अरे आपलं मूल मोबाईल घेतंय आणि ते स्क्रोल करतंय, त्याला सगळी बटणं माहिती आहेत, त्याला कोणता ऍप कुठे आहे, ते कसं उघडायचं, त्यातून कसे रील किंवा व्हिडिओ बघायचे हे सगळं माहिती आहे, याचं आपल्याला कौतुक वाटतं। बघा बघा आमच्या मुलाला हे सगळं येतं असं आपण इतरांना सांगतो, पण ते खरं तर त्याच्या मनावर किंवा त्याच्या मेंदूवर खूप वाईट परिणाम करते आणि त्याचे डोळे सुद्धा त्यामुळे खराब होऊ शकतात। कारण तुम्ही जर मुलांना मोबाईल घेऊन बघत असाल तर तो एकटकपणे त्या मोबाईलकडे बघत असतो, अगदी पापणी सुद्धा त्याची लवत नाही। तर त्यामुळे मुलांना शक्यतो मोबाईल पासून लांब ठेवा आणि मोबाईल मधून चुकीचे संस्कार मुलांवर होण्याची खूप दाट शक्यता असते, कारण मोबाईलमध्ये मूल काय बघते हे आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही। भले जरी मुलांसाठी वेगळं ऍप जरी आलेलं असलं तरी सुद्धा त्याच्यावर जे येणारे रील्स आहेत, व्हिडिओ आहेत, ते त्याच्यावर वाईट संस्कार करू शकतात। त्यामुळे बऱ्याचदा आपण बघतो की ज्या गोष्टी आपण ट्रेंड मध्ये बघतो, जी गाणी आपण ट्रेंड मध्ये बघतो, ती गाणी ते मूल सहज बोलताना दिसतं, आपल्याला त्याचं कौतुक वाटतं, पण ही कौतुक करण्याजोगी गोष्ट नाही। तुमच्या घरी आजी आजोबा असतील तर खूप चांगली गोष्ट आहे, जर नसतील तर मुलांसाठी वेळ राखून ठेवा आणि मुलांवर चांगले संस्कार करता येतील याकडे लक्ष द्या। सोबतच त्यांच्यासोबत छान छान खेळ खेळा, त्यांना गोष्टी सांगा, रामायणातल्या गोष्टी सांगा, महाभारतातल्या गोष्टी सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगा, ज्या गोष्टींमधून त्यांना प्रेरणा मिळेल अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांना सांगा। आपल्या जे काही बडबड गीते आहेत, आपल्या लहानपणी आपण ज्या काही ऐकलेल्या पंचतंत्रातल्या गोष्टी आहेत त्या त्यांना सांगा। मुळात त्यांच्यासोबत वेळ घालवा, त्यांना वेळ द्या, जेणेकरून मुलांवर आपल्याला छान पद्धतीने संस्कार करता येतील। मान्य आहे आज आपल्याकडे खूप धावपळीचं जग आहे, आपल्याला रोज कामावर जावं लागतं, कामाचं टेन्शन असतं, प्रवासाची दगदग असते, शहरांमध्ये राहणाऱ्यांची तर खूप वेगळी अवस्था आहे, त्यांना धड जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही, घरी जेमतेम माणूस झोपायला येतो फक्त आणि झोपून परत जातो, तरी सुद्धा त्यातील फार फार अर्धा तास का होईना मुलांसाठी काढ। मूल जसं मोठं होते तसं त्याला आपल्या संस्कृतीची, सणांची ओळख करून द्या। आपण सण का साजरे करतो, एखादी गोष्ट आपल्या संस्कृतीमध्ये का आहे, आपल्या संस्कृतीमध्ये वेद आहेत, भगवद्गीता आहे, हे सगळी माहिती त्याला असणं गरजेचं आहे। सोबतच मुलाला रोज संध्याकाळी शुभम करोती म्हणायला हवा, राम रक्षा, मारुती स्तोत्र, पसायदान या सगळ्या गोष्टींची त्याला ओळख होऊ द्या आणि संध्याकाळी छान पद्धतीने किमान 15 मिनिटे का होईना पण देवासमोर श्लोक, रामरक्षा, मारुती स्तोत्र या सगळ्या गोष्टी त्याला बोलायला लावा। जेवायला बसताना जेवणाआधी वदनी कवळ घेता हा श्लोक जो आहे हा श्लोक म्हणायला सुरुवात करा, जेणेकरून मुलाला सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये असलेल्या या चांगल्या गोष्टीची ओळख होईल आणि तो सुद्धा ही गोष्ट पुढे कंटिन्यू करेल। हे काही श्लोक आहेत जे मी इथे स्क्रीनवर सुद्धा दिलेले आहेत, हे श्लोक तुम्ही मुलांना जेवणाआधी म्हणायला लावू शकता। सोबतच सकाळी उठल्यावर कराग्रे बसते लक्ष्मी हा श्लोक जो आहे हा श्लोक तुम्ही त्यांना म्हणायला लावू शकता, जेणेकरून आपण दिवसाची सुरुवात एक छान पद्धतीने करतोय किंवा आपण ज्या जमिनीवर पाय ठेवतोय त्या जमिनीची माफी मागून आपण त्या जमिनीवर पाय ठेवतोय, जमिनीला आपण माता म्हणतोय आणि तिच्याबद्दलचा आदर आपण व्यक्त करतोय, हे सुद्धा मुलांमध्ये रुजेल। बऱ्याचदा घरांमध्ये आता इंग्रजीचं युग आहे, आता मुलांना इंग्रजी आलंच पाहिजे या हेतूने इंग्रजीचा भडीमार चालू असतो। माझ्या मुलीला जेव्हा गार्डन मध्ये वगैरे घेऊन जातो तेव्हा तिथे सुद्धा रोजच्या वापरात मुलांसोबत जे काही बोलतो ते सुद्धा इंग्रजी भाषेत बोललं जातं। तर आपले जे काही रोजचे व्यवहार आहेत त्या रोजच्या व्यवहारामध्ये उगाचच इंग्रजी भाषेचा भडीमार करू नका। रोजच्या व्यवहारातील जे काही आहे ते मुलाला मराठीमध्ये शिकू द्या, किमान प्राथमिक शिक्षण तरी मुलाचं मराठी माध्यमात होणं गरजेचं आहे। असं अजिबात नाही की मराठी माध्यमात शिकलेली मुले मागे राहतात। जर मोठमोठे शास्त्रज्ञ किंवा इतर उद्योगपती जर पाहिले असेल तर त्यांचं शिक्षण हे मातृभाषेतच झालेलं आहे आणि त्यांना अजिबात काहीही अडचण येत नाही। इंग्रजी ही फक्त एक भाषा आहे जी आयुष्याच्या कोणत्याही काळामध्ये तुम्हाला अवगत करता येते। जशी इतर जे काही भाषा आहे ती जशी अवगत करता येते तशी ही सुद्धा भाषा तुम्हाला अवगत करता येईल। त्याचा लहानपणीच मुलांवर इतका भडीमार करायला नको। तर याची दक्षता घ्या आणि घरातील जे काही रोजचे व्यवहार आहेत ते मुलांसोबत मराठीमध्येच म्हणजे आपली जी काही मातृभाषा आहे त्या मातृभाषेतच होऊ द्या। नाहीतर मोठेपणी मुलाला मराठीमध्ये काही शब्द माहिती नसतात, इंग्रजी मात्र तो बराबर बोलत असतो पण त्याला मराठीमधले शब्दांची ओळख अजिबात नसते आणि मराठीशी त्याची ओळख नसल्याने मग पुढे त्याचे तर वांदे होतातच, पण मराठी सुद्धा कुठेतरी मागे पडत चालली आहे, कुठेतरी नाहीशी होत चालली आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे। मुलं जेव्हा आपल्या आजूबाजूला असतात तेव्हा आपण कुणाबद्दल वाईट बोलणं,
शिव्या देणं, भांडण करणं हे टाळावं, कारण त्या सगळ्याचा मुलांवर परिणाम होतो आणि आपण जे काही वागतो त्याचं मुलं अनुकरण करायला बघतात आणि तेच मुलं शिकतात। आपण बऱ्याचदा म्हणतो की अरे हे कुठून शिकून आला, हा कसं हे पटकन बोलला, तर आपण जे काही त्याच्या आजूबाजूला त्याला जे काही दाखवतोय त्यातूनच तो हे सगळं शिकतोय आणि त्यातूनच तो पुन्हा ते परावर्तित करतोय। म्हणजे जे काही तो मोबाईलवर बघणार आहे, जर तो मोबाईल वापरत असेल किंवा त्याच्या आजूबाजूला जे काही भांडणं वगैरे होणार आहेत, तो शिव्या जे काही ऐकणार आहेत, अपशब्द जे काही ऐकणार आहे, ते सगळं तो पुन्हा आपल्याला बोलून दाखवणार आहे आणि त्याच्या रोजच्या वागण्यात ही गोष्ट येणार आहे। कारण मानवी प्रवृत्ती अशी आहे की आपण चांगल्या गोष्टी लगेच स्वीकारत नाही, पण वाईट गोष्टी मात्र लगेच स्वीकारल्या जातात आणि या वाईट गोष्टी ज्या स्वीकारलेल्या आहेत त्या सोडवताना खूप अडचणी येतात। त्यामुळे मुलांच्या आजूबाजूला कोणतं वातावरण आहे हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आपल्या वागणुकीमध्ये बदल घडवणं सुद्धाही खूप गरजेचं आहे। जसजशी मुलं मोठी होत आहेत त्यांना गोष्टीची पुस्तकं वाचायला द्या, मग त्या रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी असतील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा पेशव्यांच्या असतील किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे जे काही स्वातंत्र्य सेनानी असतील त्यांच्या गोष्टी असतील, पंचतंत्रातल्या गोष्टी असतील, त्या त्यांना छोटी छोटी पुस्तकं होईना वाचायला द्या, जेणेकरून त्यांना वाचनाची सुद्धा आवड लागेल आणि आपली संस्कृती आहे, आपला इतिहास आहे त्याची सुद्धा त्यांना ओळख होईल। आताच्या काळात जर आपण बघितलं तर आपल्या आजूबाजूला जी काही आत्ताची मराठी गाणी येत आहेत ती मराठी गाणी थोडा काळ आपण फक्त ऐकतोय। जास्तीत जास्त आपला जो कल आहे तो पंजाबी गाणी, हिंदी गाणी, इंग्रजी गाणी याकडे वाढलेला दिसून येतो। त्यामुळे जुनी मराठी गाणी किंवा छान छान दर्जेदार मराठी जी काही गाणी आहेत ती हळूहळू आपण विसरत चाललेलो आहोत। आता आपल्या लहानपणी रेडिओ होता, रेडिओवर मुंबई अ केंद्र जी आताची अस्मिता वाहिनी आहे ती चालू असायची, त्यामुळे आपल्या कानावर सतत मराठी गाणी ही खूप चांगली आहे, सुश्राव्य आहे, छान संगीत आहे, छान शब्द आहेत अशी गाणी आपल्या कानावर पडत होती, त्यामुळे आपल्याला मराठी गाणी ही जास्त आवडू लागली होती। पण आपल्या मुलांच्या कानांवर जर ही पंजाबी गाणी, हिंदी गाणी पडत असतील तर त्यांना मराठी गाण्यांपेक्षा तीच गाणी जास्त आवडू शकतात। त्यामुळे मराठी गाणी जी आपली आहेत ती कुठेतरी मागे पडत चाललेली आहे। त्यामुळे मुलांना संस्कार करताना ही जी काही जुनी मराठी गाणी आहेत, छान अंगाई आहेत, छान बडबड गीते आहेत, लहान मुलांची गाणी आहेत, ही सगळी गाणी अगदी आताच्या काळात सुद्धा सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांची सुद्धा खूप चांगली चांगली गाणी आहेत, ती सुद्धा तुम्ही त्यांना ऐकवू शकता, ज्याच्यामधून एक त्यांच्यावर छान शब्दांचे संस्कार होतील, आपल्या मराठीमधील जो शब्दसंग्रह आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल। तर या दृष्टीने त्यांच्या आजूबाजूला ही मराठी गाणी वाजत राहायला हवी। तर मला वाटत असलेले हे जे काही मुद्दे आहेत हे मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत। यामध्ये अजून कोणत्या मुद्द्यांचा समावेश असावा हे मला नक्की सांगा, कारण याचा भाग दुसरा मी घेऊन येणार आहे ज्यामध्ये मी मुलांच्या शिक्षण पद्धतीवर किंवा मुलांवर कोणते शिक्षणाचे संस्कार करायला हवेत त्याबाबत बोलणार आहे। याआधी मी काही NGO मध्ये काम केलं असल्याने माझा शाळांसोबत बऱ्याचदा संपर्क आलेला आहे, त्यामुळे मुलांसाठी शाळा कोणती निवडावी आणि शाळा निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात यावर मी त्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। तर आता माझ्याकडून जर काही कोणता मुद्दा राहून गेला असेल तर तो सुद्धा मुद्दा मी त्या व्हिडिओमध्ये समाविष्ट करेन। तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की हे जे मी इथे मांडलेले मुद्दे आहेत हे तुम्हाला पटले आहेत का, पटले असतील तरी सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा आणि अजून कोणता मुद्दा राहिला असेल तर तो सुद्धा मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। ही जर व्हिडिओ आवडली असेल, तुम्हाला पटली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा, जेणेकरून सर्व मुलांवर छान संस्कार होतील आणि जी पुढची पिढी आहे ती एक सुसंस्कृत पिढी असेल। अजून कोणत्या मुद्द्यावर मी बोलावं असं वाटत असेल तर ते सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की कळवा। आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये।